न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। प्रभाग क्रमांक 8 मध्ये इंद्रायणी निखिल काळकुटे यांच्या प्रचाराला जोर, नागरिकांची पहिली पसंती। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला असून इच्छुक उमेदवार म्हणून इंद्रायणी निखिल काळकुटे यांचा प्रचार जोरात सुरू आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। घराघरात संपर्क साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणे तसेच महिलांशी थेट संवाद साधण्यावर इंद्रायणी काळकुटे भर देत आहेत। त्यांच्या साधेपणामुळे आणि कार्यपद्धतीमुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्यांना पहिली पसंती मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नागरिकांमधून मिळणारा पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीत इंद्रायणी निखिल काळकुटे यांचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे। निश्चितच आपण बघतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रचाराला सुरुवात केली, प्रतिसाद भेटतोय। एकंदरीत प्रचार करत असताना, भेटीगाठी करत असताना असे कुठले प्रश्न घेऊन नागरिक किंवा महिला येतात? आता तुम्ही देखील महिला आहेत आणि सुशिक्षित आहात, अशा काय प्रभाग क्रमांक 8 मध्ये महिलांसाठी करण्याची गरज आहे किंवा नागरिकांचे काय प्रश्न आहेत? प्रचार करत असताना सर्वात आधी तर महिलांचा हा प्रश्न, पाण्याचा प्रश्न भरपूर मोठा आहे आमच्या इथे। जसं की MIDC आहे, त्यामुळे काही ठिकाणामध्ये पाण्याचा प्रश्न इतका जास्त नाहीये, पण आमच्या प्रभागामध्ये काही ठिकाणी दिवसाड पाणी येतं किंवा संध्याकाळी 2च तास पाणी येतं। तर जसं की आपल्याला माहिती आहे, भरपूरशा लेडीज आपल्या इथल्या वर्किंग असल्यामुळे त्यांना दिवसभराच्या सगळ्या गोष्टीमधून म्हणजे हे ताणतणावाचं जीवन एवढं हे करून नंतर मग संध्याकाळी पाण्यासाठी घरी पळत पळत येऊन पाणी भरून ठेवा, हे करा ते करा, त्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि दुसरी गोष्ट तर कचऱ्याचं वगैरे म्हणजे स्वच्छता म्हणता येईल त्याला। स्वच्छता मी आता प्रचार करत असताना, फिरत असताना भरपूरशा ठिकाणी असे कचऱ्याचे म्हणजे साईड रोडच्या कडेलाच असे भरपूरशे कचऱ्याचे असे म्हणजे हे पडलेले असतात। तर त्याकरता पण म्हणजे भरपूर काम करावं लागणार आहे त्या गोष्टींवरती पण। भरपूरशा लेडीज आम्हाला येऊन सांगतात की आता मी एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांचे जे प्रश्न असतात ते फक्त म्हणजे स्त्रीला ओळखू शकते, ते स्वच्छतेवरती भरपूर तुम्ही लक्ष द्या। बरं, ठीक आहे, तुम्ही आता प्रचाराला उतरलाय, भेटीगाठी घेत आहेत, प्रचंड तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, पण असं काय विजन तुम्ही घेऊन निवडणुकीत उतरणार किंवा असं काय विजन आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर समजा निवडणुकीत उतरलात आणि पक्षाने संधी दिली तर ते विजन तुम्ही घेऊन निवडणुकीत उतरणार आहात? सर्वात पहिले तर मी प्रचार करत असताना मला एक गोष्ट म्हणजे सगळ्यांकडून आम्हाला ही गोष्ट सांगण्यात आली की ह्यावेळेस आम्हाला एक नवीन चेहरा हवा आहे। आणि मला जर का पक्षाने संधी दिली तर मी आमच्या प्रभागामध्ये सर्वप्रथम लाईटचा इश्यू आहे, नेटवर्कचा इश्यू आहे, आमच्या इथे RTOच्या गाड्या पार्क होतात, आमच्या भरपूर एरियामध्ये असं आहे की जिथे म्हणजे त्या मोकळ्या पडलेल्या आहेत, त्याचा काहीच उपयोग होत नाहीये। आणि आम्ही प्रचार करत असताना म्हणजे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्याकडून पण ह्या गोष्टी आल्यात की ताई आम्हाला म्हणजे संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी जागा नाहीये, तर त्या ज्या मोकळ्या गोष्टी म्हणजे मोकळ्या ज्या जागा पडलेल्या आहेत तर तिथे मी नक्कीच एखादं गार्डन म्हणा की काही असं म्हणजे जेणेकरून त्यांचा विरंगुळा होईल, अशा काही गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आपण बघतो की प्रभाग क्रमांक 8 मध्ये इंद्रायणी निखिल काळकुटे यांनी भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि या भेटीगाठीला जे आहे ते प्रचंड उत्साह या ठिकाणी मिळतो आणि या प्रभागामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतो आणि त्यांना पसंती मिळते आणि नवा प्रभाग क्रमांक 8 मध्ये नवा चेहरा या प्रभागाला हवा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि निश्चितच पक्षाने जर मला संधी दिली त्या संधीचं सोने करेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तुर्तास येथे थांबू आणि आपण पाहत राहा महाराष्ट्र 18 न्यूज। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।